मी आधी ओपन केलं, मग बघितलं माझं नाव होतं. मग कुशलचा फोन उचलला मी, मग डायरेक्ट रडायला लागलो मी. 2023 पासून तर कंटिन्यू इंटरव्ह्यू पण देतो आहे. कितवा अटेम्प्ट होता हा माझा शेवटचा अटेम्प्ट होता. शेवटचा अटेम्प्ट हो. म्हणजे शेवटच्या बॉलला 6 मारला म्हणायचा. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद, माझं गाव जालिहाळ म्हणून आहे, तिथं जिल्हा परिषद शाळा सोलापूरवाडी, तालुका मंगळवेढा. तालुका सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा तालुका, त्याच्यामध्ये जालिहाळ म्हणून माझं गाव आहे. तिथे जिल्हा परिषद शाळा आहे सोलंकरवाडी म्हणून, तिथं माझं 1ली ते 4थी झालं. मग आम्ही इंजिनिअरिंगच्या 3rd इयरला असताना त्यांचं लेक्चर बघायला गेलो होतो. मग त्याच्यातनं असं एक प्रेरणा अशी भेटली की त्यांचं ते बसणं उठणं हे मला खूप इन्स्पायर केलं. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहेत, PYQs आपण म्हणतो मोस्टली UPSC मध्ये, तर त्यांचं खूप चांगलं अनालिसिस करणं महत्त्वाचं आहे. आमचा जवळजवळ 7 ते 8 जणांचा ग्रुप दरवेळेस, म्हणजे प्रिलिमच्या वेळेस तेवढा, मेन्सच्या वेळेस तेवढा, असं आमचं कंटिन्यू राहील. नमस्कार, मी विष्णू सानप, प्लेट्स ऑफ मराठीमध्ये आपलं स्वागत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे UPSCचा नुकताच रिझल्ट लागला आणि देशासह महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे. त्यापैकीच एक माझ्यासोबत आहेत, त्याचं नाव आहे मनोज पाटील. सोलापूर जिल्ह्यातले आणि अनेक जण अनेकदा परीक्षा देतात, त्यांना यश अपयश येतं. मात्र मनोज पाटील यांची स्टोरी थोडी वेगळी आहे. ते जी परीक्षा देतात त्याच्यात यश मिळवतातच, असा त्यांचा मोठा आणि चांगला स्ट्राईक रेट त्यांचं UPSC परीक्षेमध्ये. नेमकं काय त्याचं गमक आहे, कशी तयारी केली, हे सगळं मी जाणून घेणार आहे. काय संघर्ष आहे, कशी त्यांची कहाणी आहे. स्वागत आहे आपलं आणि खूप खूप अभिनंदन. सुरुवातीला काय सांगाल? 493 तुम्हाला रँक मिळाली. तुमची रँक पाहता तुमची इच्छा असेल IAS व्हायची, मात्र IPS मिळून जाईल. येस. कसं पाठीमागं वळून पाहत असताना काय दिसतं? आता माझा जर प्रवास बघायचा झाला तर एकतर जिल्हा परिषद शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण झालेलं आहे आणि मराठी मीडियम, 10वीपर्यंत मराठी मीडियम होतं. त्यानंतर मग मी सिव्हिल इंजिनिअरिंग केलं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज छत्रपती संभाजीनगरमध्ये. आणि त्यानंतर माझा कमीत कमी 5 ते 6 वर्षाचा हा UPSCचा प्रवास राहिलेला आहे. आता ह्याच्यामध्ये असं आहे की UPSC आपल्याला माहिती आहे की वन ऑफ द टफेस्ट एक्झाम्स आहे इंडियामध्ये. तर ते करत असताना अपयश येतच. आता हा माझा 3रा इंटरव्ह्यू होता सिव्हिल सर्व्हिसेसचा. गेल्या वर्षीच्या इंटरव्ह्यूमध्ये फक्त 3 मार्कांनी माझं फायनल सिलेक्शन राहिलं होतं. तर काय असतं की प्रत्येक मी जेव्हा मागं वळून बघतो तेव्हा मला हे दिसतं की आपण भरपूर एफर्ट्स टाकत असतो, पण कधी कधी राईट वेमध्ये एफर्ट्स टाकणं पण खूप महत्त्वाचं आहे. आणि कसं हे माझं एम होतं, माझ्या घरच्यांचं पण एक एम होतं की हे तू करायला पाहिजे वगैरे. आणि माझी ॲबिलिटी, माझी कॅपेबिलिटी बघून त्यांना वाटत होतं की हा करेल. आणि त्यांचा सपोर्ट, घरच्यांचा सपोर्ट जो आहे तो माझ्यासाठी खूप जास्त म्हणजे असं होता की एक रोबस्ट सपोर्ट आपण ज्याला म्हणतो की एक स्पाईन आहे आपले, ते ह्या टाईपचं ते घरच्यांचं आणि माझे मित्र, ह्या सगळ्यांमुळं मला असं वाटतं की हे आज होऊ शकलेलं आहे. किती वर्ष दिले UPSCला? कमीत कमी मी 6 वर्ष, 2019 नंतर कंटिन्युअस मी ह्या UPSCच्या जर्नीमध्ये आहे. आणि 2023 पासून तर कंटिन्यू इंटरव्ह्यू पण देतो आहे. कितवा अटेम्प्ट होता हा? हा माझा शेवटचा अटेम्प्ट होता. शेवटचा अटेम्प्ट? हो. म्हणजे शेवटच्या बॉलला 6 मारला म्हणायचा. म्हणू शकतो असं. कारण आणि कसं आहे की शेवटचा अटेम्प्ट जरी असला तरी जो सपोर्ट जो लागतो, किंवा काय म्हणतो आपण की मी पण खूप एफर्ट्स टाकले त्याच्यामध्ये आणि त्या अटेम्प्टचं एक प्रेशर राहतं, हे राहतं. पण ह्या सर्व ह्याच्यामध्ये कसं असतं की आता मी दिल्लीमध्ये हमदर्द इन्स्टिट्यूट आहे तिथं होतो. तर त्याच्यामध्ये सगळं आसपासचे आपले जे मुलं असतात, मित्र वगैरे होते, त्यांचं पण होत होतं. मग ह्याच्याने कसं कॉन्फिडन्स येत जातो. त्यामुळे तुम्हाला शेवटचा अटेम्प्ट वाटत नाही. तर तुम्ही त्याच जोमानं, ज्या अटेम्प्टने फर्स्ट अटेम्प्टने तुम्ही अभ्यास करता, त्याच जोमाने तुम्ही शेवटच्या अटेम्प्टमध्ये पण तेवढंच आपण देतो त्याच्यामध्ये. आणि मी थोडं माझं श्रेय ह्या अटेम्प्टचं किंवा ह्या शेवटच्या ह्याच्यामध्ये, आमचा 7 जणांचा ग्रुप होता दिल्लीमध्ये. तर आम्ही सगळे मिळून म्हणजे सगळ्या गोष्टी, जसं आता मेन्सच्या आन्सर रायटिंगसाठी ज्या कोण गोष्टी लागतात, म्हणजे आन्सर रायटिंगची म्हणजे जी प्रॅक्टिस करणे किंवा त्याचं पॅटर्न ठरवणे, किंवा आता बरेच एसेसाठी कोट्स वगैरे पण लागतात किंवा काही फॅक्ट्स वगैरे. तर आम्ही जेवताना, चहा पिताना कंटिन्यू म्हणजे अभ्यासामध्ये राहायचं. ग्रुप डिस्कशन आमचं कंटिन्यू राहायचं. पण त्याचबरोबर आम्ही म्हणजे आन्सर रायटिंग पण बसून 3-3 तास बसून आम्ही असे एका दिवसात असे 6-6 तास बसून आम्ही तसं आन्सर रायटिंग पण केलेलं आहे. किती अटेम्प्ट दिले आतापर्यंत? आतापर्यंत बघा, हा माझा शेवटचा 6वा अटेम्प्ट होता आणि ह्याच्यामध्ये मी 5 मेन्स दिलेले आहेत. 5 मेन्स दिल्या? हो. म्हणजे फक्त तुम्ही एक प्रिलियम फेल झाला? हो. आणि 5 मेन्समध्ये 2021 पासून आता कंटिन्यू मी देतो आहे. आणि त्याच्यामध्ये 2 माझ्या मेन्स नाही झाल्या.
तर शेवटचे हे जे 3 मेन्स आहेत मी कंटिन्यू मेन्स पण क्लिअर केली ह्याच्यामध्ये. अनेकांना कुतूहल असेल की नेमकं सलग आपण 6 अटेम्प्ट दिले आणि त्यापैकी 5 मेन्स दिले, म्हणजे कुतूहल आहे अनेकांना. हो. तर कधी UPSC करायचं असं ठरवलं होतं? बघा UPSC आता मी जेव्हा स्कूल लेवलला होतो तेव्हा 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, त्यानंतर नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन माहितीच असणार आहे तुम्हाला, 8वी 9वी 10वीला होते. तर ह्या सगळ्यांमध्ये मी आलो होतो, म्हणजे राज्यस्तरीय लेवलला माझं झालेलं. तर ह्या सगळ्यातनं माझे वडील मला म्हणायचे की तू UPSCची पण एक्झाम दे वगैरे. तेव्हापासून माझ्या माइंडमध्ये त्यांनी ते कितव्या वर्गात? हे 8वी 9वी 10वीच्या म्हणजे आसपास. तेव्हाच कळालं हा की तेव्हाच UPSC काय? मला माहित नव्हतं UPSC काय आहे. हम्म. पण पप्पा म्हणायचे की केंद्र लोकसेवा आयोगाचे तू पेपर दे वगैरे, नंतर देशील वगैरे असं. म्हणजे ते एक बाळकडू आपण म्हणू शकतो. म्हणजे मला पप्पांना पण काय जास्त माहिती नव्हतं की UPSC काय, पण त्यांना हे माहिती होतं की ही वन ऑफ द प्रेस्टिजियस एक्झाम आहे. आणि दुसरं म्हणजे असं होतं की त्यानंतर पण मला 10वीला पण चांगले मार्क्स वगैरे आले. नंतर किती 10वीला मला 94% मार्क्स आहेत. हां. आणि 12वीला पण मला जवळजवळ 90%च्या आसपास मार्क्स आहेत. तर आणि नंतर इंजिनिअरिंग वगैरे केलं. तर माझ्या माइंडमध्ये पण एक गोष्ट होती की हां, आता पप्पांनी पण आधी सांगितलंय. नंतर मी पण सर्च करत गेलो गोष्टी. मग माझे मित्र पण आम्ही इंजिनिअरिंग नंतर जवळजवळ 15 ते 20 मुलं आम्ही आमच्या कॉलेजमधले दिल्लीला वगैरे गेलो होतो. तर तो एक म्हणजे असं एक सपोर्ट भेटत गेला. माझं जे एफर्ट्स होते त्याला एक सपोर्ट भेटत गेला. आणि मला असं वाटतं की त्यासाठी मग की ठीक आहे, आता UPSCच करायचं आहे, बाकी आपण काय करायचं नाही. आता ते तुम्ही म्हणाले 7वी 8वीतच तुम्हाला कळालं की UPSC काय असते. आणि तोंड ओळख झाली म्हणू हा, शकतो. पण बॅक ऑफ द माइंड ही गोष्ट असते की आपल्या की आपल्याला हे करायचंय, बाबांनी सांगितले वगैरे. पण प्रत्यक्ष सिरियस अभ्यास कधी? कॉलेजमध्ये थोडा विचार करत असताना NCERT वगैरे आम्ही परचेस केलं होतं. म्हणजे NCERT वगैरे बघितलं होतं की हां, की हिस्ट्रीचं, जॉग्राफीचं. पण त्यावेळेस आपलं कसं डायरेक्शन नसते, फक्त आपण वाचत असतो. थोडंफार केलं होतं, पण ते एवढं काही इफेक्टिव्ह झालं नाही. पण जेव्हा इंजिनिअरिंग नंतर जेव्हा शेवटी म्हणजे खरंच दिल्लीला गेलो, ज्यावेळेस खरं अभ्यास करायचं म्हणून, त्यावेळेस चालू झालं अभ्यास. मग तेव्हा कळालं की नेमकं पॅटर्न काय असतो, त्याला कशा प्रकारचं अभ्यास करावं लागतं, किती कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं, किंवा आपल्या आसपासचे मुलं पण आपले अभ्यास करत असतात. तर ह्या सगळ्या ह्याच्यातून मग असं झालं की ठीक आहे, म्हणजे डायरेक्शन भेटली. नंतर मेन्स देत गेलो कंटिन्यू. मेन्समधनं पण समजत गेलं की कसं मेन्स वगैरे लिहायचं. तर मला असं वाटतं की हे डायरेक्शन भेटत गेली UPSC. तुम्ही सिव्हिल इंजिनियर पण आहात. हो. मग तुमचं UPSC करायचं ठरलं होतं किंवा तसं डोक्यात होतं, मग सिव्हिल इंजिनियर कसे काय? सिव्हिल इंजिनिअरिंग सगळ्यात पहिलं म्हणजे ना, माझं असं आहे की 11वी 12वीला असताना माझं मॅथ्स खूप चांगलं आहे. आणि फिजिक्स पण मला खूप एकदम आवडता विषय आहे. तर ह्याच्यामुळं त्यावेळेस आर्ट्सला जाणं वगैरे मी काय विचार केला नाही. म्हटलं की आधी आपण डिग्री कंप्लीट करू, मग त्यानंतर विचार करू. आणि फिजिक्स आणि मॅथ्स मला चांगला असल्यामुळे म्हणलं कोर ब्रँचमध्ये आपण ॲडमिशन घ्यायचं. म्हणून मी सिव्हिल इंजिनिअरिंगला घेतलं. तर कोर ब्रँचमध्ये त्याच्यामध्ये. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग करत करत मग मला जे आवड होती ज्या गोष्टीमध्ये, किंवा जे UPSC करायचं होतं, तिथं पण मला तसे मुलं भेटत गेले. मग त्यांना पण तेच. आता अविनाश पाटील म्हणून माझा एक मित्र आहे, त्याला पण तेच करायचं होतं. मग आम्ही दोघांनी पण स्टार्टिंगला आम्ही पुण्यामध्ये आलो 1 महिनाभर. मग आम्ही ऑप्शनल वगैरे चूज केला की पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल ठेवायचा, किंवा मग असं नाही का, मुलं भेटत गेले, मित्र भेटत गेले, मग ते प्रवास चालू राहिला. मग प्राथमिक शिक्षण कुठं झालं आणि माध्यमिक कुठे झालं? माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद, माझं गाव जालिहाळ म्हणून आहे, तिथं जिल्हा परिषद शाळा सोलापूरवाडी, तालुका मंगळवेढा. तालुका सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा तालुका, त्याच्यामध्ये जालिहाळ म्हणून माझं गाव आहे. तिथे जिल्हा परिषद शाळा आहे सोलंकरवाडी म्हणून. तिथं माझं 1ली ते 4थी झालं. त्यानंतर माझे वडील शिक्षक आहेत, ते माध्यमिक शिक्षक आहेत. म्हणून रड्डे म्हणून गाव आहे आमच्या साईडलाच, एक 5-6 किलोमीटरवर गाव आहे. तर लक्ष्मीदेवी विद्या मंदिर रड्डे म्हणून अशी शाळा आहे माझी. 5वी ते 10वी पर्यंत माझं शिक्षण तिथं झालं. नंतर 11वी 12वी माझं संगमेश्वर कॉलेज म्हणून आहे सोलापूर, तिथं झालं. आई काय करतात? माझी आई हाऊसवाईफ आहे. असं कधी घरात डिस्कशन झालं लहान असताना किंवा काय, की बाबा UPSC करायची, याच्यातून IPS होता येतं, IAS होता येतं, असं काही डिस्कशन तुमच्या घरामध्ये व्हायचं? ॲज सच असं एक स्पेशल असं बसलेलं किंवा असं डिस्कस झालं असं कधी काहीच नाही. कारण UPSC तेव्हा जास्त फक्त UPSC काय हे माहिती जरी असलं तरी त्यातनं काय होतं किंवा काय नेमकं हे जास्त असं काय माहीत नव्हतं. जेव्हा मी इंजिनिअरिंगला वगैरे गेलो, किंवा जेव्हा असं थोडं वाचायला वगैरे लागलो किंवा समजायला लागलं, तेव्हा त्या गोष्टी समजल्या. पण घरामध्ये असं काय, आई माझी 10वी शिकलेली आहे, तिला पण असं एवढं जास्त काय माहिती नव्हतं ह्याच्याबद्दल. आताच त्यांना समजलं सगळं की काय UPSC आहे, ह्याच्यातनं कसं घेता येतं. तर म्हणजे असं स्पेशली असं काय नाही, पण एक अभ्यासाचं वातावरण आमच्या घरामध्ये कंटिन्यू होतं. घरात आता वडीलच तुमचे शिक्षक होते, तर असं कधी वाटलं नाही की आपण शिक्षक झालं पाहिजे?
आता शिक्षक ऍक्च्युली बरोबर आहे तुमचं की खूप एवढं चांगलं प्रोफेशन आहे सगळ्यांना, पण माझं असं होतं की माझं एक वेगळं माझं लक्ष होतं की ह्या गोष्टी, आणि पप्पांचं पण असं होतं की ठीक आहे शिक्षक हा खूप चांगला आहे, पण त्याचबरोबर तू अजून दुसरं काही एक्स्ट्रा तुझं आहे जे तुला आवडतं ते पण करायला काही हरकत नाही, म्हणून मग मी इकडची फील्ड चूज केलं. बरं, असं कोणीतरी आपल्या समोर असतं की आपल्याला यस त्यांना बघून की आपल्याला असं जायचं आयडॉल असतो, तर तुमच्या असं कोणी समोर होतं का, कोणी दिसत होतं का आणि त्यांना बघून एक प्रेरणा मिळाली चल आपल्याला आता करायचं हेच करायचं? एक मला इन्सिडेंट आठवते, इंजिनिअरिंगला असताना प्रवीण गेडाम सर जे कलेक्टर आहेत ते औरंगाबादमध्ये सध्या छत्रपती संभाजीनगर आहे तिथं ते त्यांचं एक लेक्चर होतं तिथे एक ह्याच्यामध्ये, मग आम्ही इंजिनिअरिंगच्या थर्ड इयरला असताना त्यांचं लेक्चर बघायला गेलो होतो. मग त्याच्यातनं असं एक प्रेरणा अशी भेटली की त्यांचं ते बसणं उठणं हे मला खूप इन्स्पायर केलं. ती गोष्ट त्यांना त्यांचं जे बोलणं आहे, बोलण्यात त्यांनी खूप इन्स्पायर केलं की हां, त्यातनं एक समजलं की म्हणजे IAS ऑफिसरची किती पॉवर असते किंवा ते खूप त्यांच्याकडे एवढी पॉवर असते की ते समाजामध्ये खूप मोठा बदल घडवून आणू शकतात. तर प्रवीण गेडाम सर मी असं म्हणू शकतो की ते एक त्यांचं मला खूप हे वाटायचं. दुसरं म्हणजे अशोक कामटे जे शहीद अशोक कामटे आहेत, ते सोलापूरचे त्यावेळेसचे सोलापूरमध्ये होते ते, त्यावेळेस पण त्यांची जी कारकीर्द खूप जास्त गाजली होती म्हणजे लॉ अँड ऑर्डर सोलापूरमध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केली होती. तर मला असं वाटतं की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना आसपास घडत गेल्या आणि त्या गोष्टी मला इन्स्पायर करत आहेत. बरं, तर तुम्ही हा अभ्यास करत असताना असे कुठले कठीण प्रसंग आले तुम्हाला? सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं की अभ्यास करत असताना दोन गोष्टी असतात, ते म्हणजे इमोशनली माणूस कधी कधी ब्रेकडाऊन होतो आणि मोस्टली ते रिझल्ट्समुळं आपण ब्रेकडाऊन होतो. तर ती गोष्ट माझ्यासोबत झालेली आहे. पहिल्यांदा म्हणजे काय होतं की आता आधी तर छोटे छोटे जेव्हा मेन्स नापास व्हायचो, प्रिलिम्स पण एकदा म्हणजे प्रिलिम नापास झाल्यानंतरचं ते ब्रेकडाऊन आहे. मेन्स कंटिन्यू 2 वेळा मेन्स पण नापास झालो. 2023मध्ये जेव्हा फायनल मी इंटरव्ह्यू दिला होता UPSCचा, पण मी घरी होतो, रिझल्ट बघत असताना माझं फायनल तेव्हा याच्यामध्ये नाव नव्हतं, मी पप्पांच्या शेजारीच बसलो होतो. मी तेच त्या प्रश्नाकडे येणारच आहे. मात्र कठीण प्रसंग कुठले आहेत नेमके की जे चॅलेंजिंग होते तुमच्यासाठी, त्यावर तुम्ही मात केला? चॅलेंजिंग मोस्टली बघा असं होतं, तर UPSCच्या अभ्यासामध्ये खास बोलायचं झालं ना, तर स्टार्टिंगला आता UPSCमध्ये ऑप्शनल म्हणून एक सब्जेक्ट असतो पॉलिटिकल सायन्स. मला स्टार्टिंगला ऑप्शनलमध्ये खूप कमी मार्क्स यायचे, एकदा 193 मार्क्स आलेत मला, एकदा 240 वगैरे अशा प्रकारचे आलेले. तर कठीण माझ्यासाठी हे होतं की त्याला मार्क इम्प्रूव्ह कसे करायचे, कारण आपण ऑप्शनलमध्ये मार्क घेतल्याशिवाय मेन्स क्लिअर नाही होत. तर काय व्हायचं, मी खूप अभ्यास करायचो पण तरी समजत नव्हतं की कसं काय. मग मी काय केलं की माझे जे काही गाईड होते किंवा मेंटर होते त्यांना थोडं जरा मी कन्सल्ट केली ही गोष्ट. मग त्यांनी मला सांगितलं की म्हणजे कसं मायक्रो प्लॅनिंग करायला पाहिजे. मग ही जर मला थोडी कठीण गोष्ट वाटली, जेणेकरून त्यातनं मी पुढं मग रस्ता शोधत गेलो, प्रत्येकाला विचारत गेलो की ह्यात मला काय एक्स्ट्रा करायला पाहिजे. पण त्यात मला मेंटर वगैरे भेटत गेले. बरं, तुम्ही म्हणाले की ऑप्शनल तुम्ही पॉलिटिकल सायन्स निवडला, तर पॉलिटिकल सायन्सच का? येस, बघा ज्या वेळेस इंजिनिअरिंग नंतर माझ्याकडे ऑप्शन होतं की सिव्हिल इंजिनिअरिंग याचा ऑप्शनल ठेवायला पाहिजे म्हणून. पण जर आपण सिलेबस बघितलं सिव्हिल इंजिनिअरिंगचा, तर एवढा वास्ट आहे सिलेबस. आपण जे 4 वर्षामध्ये शिकतो पूर्णपणे, तो अख्खा सिलेबस आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ते खूप जास्त टेक्निकल पण आहे, तर म्हणून मी तो अवॉइड केला. आणि दुसरं म्हणजे काय की मला स्वतःला इंटरनॅशनल रिलेशन ह्या सब्जेक्टमध्ये मला खूप जास्त इंटरेस्ट आहे. म्हणजे इंडियाची फॉरेन पॉलिसी असेल किंवा दुसऱ्यांच्या आता US फॉरेन पॉलिसीचा इंडियावर पडणारा इम्पॅक्ट असेल, किंवा आपले बरेच IFS ऑफिसर न्यूजपेपरमध्ये आर्टिकल वगैरे लिहित असतात, तर त्यांचे मी आर्टिकल्स वाचायचो. तर मला तो एक असं नॅचरल इन्स्टिंक्ट तयार झालं होतं, एक अप्रोच तयार झाला होता माझा की ठीक आहे म्हणजे IR मध्ये मला एक इंटरेस्ट आहे वगैरे. आणि जेव्हा PSIRचं जेव्हा सिलेबस वगैरे बघितलं, आणि दुसरं म्हणजे काय की PSIR मध्ये मार्क पण थोडे बऱ्यापैकी चांगले पडतात. हे जरा माझ्या सिनियर्सकडनं पण मला गोष्टी समजल्या. आणि अविनाश पाटील म्हणून माझा मित्र आहे ना, मग आम्ही दोघांनी थोडं रिसर्च केला कुठला ऑप्शन घ्यायला. मग आम्ही जरा सोशलॉजी पण विचार केला होता, अँथ्रोपॉलॉजी पण विचार केला होता. तुम्ही म्हणजे पहिल्या प्रिलियम पासून पहिल्या अटेम्प्ट पासून तर शेवटपर्यंत पॉलिटिकल सायन्स? PSIR. मग मी आधीच आम्ही ठरवलं की नेमकं कशामध्ये इंटरेस्ट. मग ते समजलं की ह्या गोष्टीमध्ये ह्याच्यामध्ये जरा इंटरेस्ट आहे आपल्याला, तर मग तोच ॲज आम्ही ऑप्शनल म्हणून मग चूज केला. फार रेअर फॅक्टर्स विचार केले. बरोबर, फार रेअर असं घडतं की एकच प्रिलियम नापास झालं आणि सलग 5 प्री मेन्स आणि पुढे जाणारे विद्यार्थी फार कमी असतात. तर काय अशी अभ्यासाची पद्धत होती किंवा असं काही स्पेशल केलं? मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आहे ते म्हणजे काय करायला पाहिजे की
प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहेत, PYQs आपण म्हणतो हम्म. मोस्टली UPSC मध्ये, तर त्यांचं खूप चांगलं अनालिसिस करणं महत्त्वाचं आहे. हम्म. आपण जेव्हा PYQचं चांगलं अनालिसिस करतो त्यावेळेस आपल्याला हे समजतं की ॲक्च्युली त्या एक्झामला काय गरज आहे, एक्झामची डिमांड काय आहे डिमांड हे आपल्याला समजतं. मग मी कंटिन्यू आता आमच्या मित्रांसोबत वगैरे आम्ही PYQ कंटिन्यू डिस्कस करायचो, त्याचा पॅटर्न डिस्कस करायचो, थीम्स आयडेंटिफाय करायचो की कुठल्या थीम्सवर क्वेश्चन येत आहेत वगैरे, ते आयडेंटिफाय करत मग आम्ही एक्सप्लोअर करत गेलो आणि त्याच्यावर खूप जास्त फोकस केला. दुसरं म्हणजे काय, आम्ही रिसोर्सेस जास्त चेंज नाही केले, रिसोर्सेस खूप कमी ठेवले, पण तेच रिसोर्सेस परत वाचायचो. म्हणजे ह्याच्याने काय झालं की एक मसल मेमरी तयार झाली. मग ह्या सगळ्या गोष्टींचा कसा फायदा होता आपल्याला की आपलं, आणि मेन म्हणजे अजून एक गोष्टीच्यामध्ये मला सांगायचं वाटतं की टाइम टेबल आमचं फिक्स असायचं. म्हणजे टाइम टेबल जे आहे ना ते मी बॅक डेटनी टाइम टेबल बनवायचो, मग त्याच्यावर इम्प्लिमेंट करायचो. मग आणि टाइम टेबल माझं असं होतं की जर समजा एखाद दिवस नाही जरी झालं टाइम टेबल, तर ते 2-3 दिवसामध्ये परत त्याला कवर करायसाठी वेळ दिलेला असतो, राखीव वेळ time. पण दिलेलं राहायचं आणि ते कव्हर करायचं म्हणजे हे राहायचं गोष्टी. हे कन्सिस्टन्सी, थोडं म्हणजे स्ट्रक्चर्ड अप्रोच, अभ्यास करायचं वगैरे, मला वाटतं की ह्या गोष्टी प्रत्येकाला हेल्प होत असतात. म्हणजे ग्रुप डिस्कशनचा पण फायदा झाला म्हणायचं खूप जास्त ग्रुप. मला असं वाटतं की UPSC मध्ये चांगल्या पोरांचा, मी चांगल्या म्हणतो, खूप महत्वाचं आहे, चांगल्या 4-5 जणांचा आपले जे मित्र असतात ना त्यांचा एक ग्रुप असणं लय महत्वाचं आहे. पण ह्याच्याने काय होतं की एखाद्या वेळेस जरी आपण एखाद्या सब्जेक्टमध्ये चांगले नसेल तर आपले मित्र त्याच्यामध्ये चांगले असतात, तर त्यांच्याकडे आपण कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आपण घेऊ शकतो. किंवा एखादी बऱ्याच लोक काय करतात की आता आपलं आन्सर रायटिंग करायचं आहे, आपण एकटे आन्सर रायटिंग करत बसू शकत नाही, आणि 3-3 तास बसायचं असतं, मेंटली खूप जास्त फ्रस्ट्रेशन असतं. तर अशा वेळेस आपण जे मित्रांसोबत आपण जेव्हा करतो ना तर ते एक ऑब्लिगेशन पण आपल्यावर येतं की ठीक आहे आपलं हे करायचंच आहे. मग मला असं वाटतं की ह्या ग्रुप डिस्कशनचा आपल्याला आपलं पूर्ण पर्सनॅलिटी पण डेव्हलपमेंट होते, आणि आपलं जे अकॅडमिकल जे नॉलेज आहे ते पण आपलं वाटतं, आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पण मला वाटतं की किती जणांचा ग्रुप होता? आमचा जवळजवळ 7 ते 8 जणांचा ग्रुप दरवेळेस, म्हणजे प्रिलिमच्या वेळेस तेवढा, मेन्सच्या वेळेस तेवढा, असं आमचं कंटिन्यू राहायचं. किती जणांची रँक आली म्हणजे आता मी तुम्हाला एक सांगतो, आता जर 2019-20 पासून जर बघायचं झालं तर आमचा सगळे मिळून आतापर्यंत 25 ते 30 जणांचा आमचा असा ग्रुप झालेला आहे आता. बर. आणि ऑलमोस्ट त्यातले सगळे सिलेक्टेड आहे. बर. अरे वा, चांगली गोष्ट आहे. तर सोशल मीडियापासून कसं दूर ठेवलं स्वतःला? म्हणजे ती अनेक जण असं, मी आता अनेकांच्या मुलाखती केल्या तर ते म्हणतात आम्ही मोबाईलच बंद करून ठेवायचो. तर तुमचं काय, कशी काळजी घेतली? नाही, तुम्हाला सांगतो, जे बोलतात ना ते खरंच बोलतात. आता सोशल मीडियाचा जर विचार केला तर असं आहे की आता इंस्टाग्रामवर वगैरे अकाउंट होतं आमचं आधी, पण ते डॉर्मंट होतं, असंच काढून ठेवलं होतं, 1-2 पोस्ट केलेले होते असं होतं. पण आम्ही ते डॉर्मंट म्हणजे इनॅक्टिव्ह ठेवून आम्ही त्याला आपला अभ्यास वगैरे करायचो. मग दुसरं म्हणजे काय की फक्त एक सोशल मीडिया यूज करायचं, ते म्हणजे व्हॉट्सअप, आणि दुसरं म्हणजे टेलिग्राम. ह्यांची गरज पण नाही, कारण टेलिग्रामवर बरेच अभ्यासाचे मटेरियल वगैरे येतात, म्हणून तेवढा वापर केलाच पाहिजे. आणि दुसरा यूट्यूबचा वापर आम्ही केलेला आहे, म्हणजे असं हे गोष्टी सांगायलाच पाहिजेत, कारण यूट्यूब सुद्धा आपण एज्युकेशनसाठी खूप चांगल्या प्रकारे वापरू शकतो. बरेच टॉपर्स, बरेच रँक होल्डर काय करतात की युट्यूबवरती त्यांनी त्यांचे अनुभव सांगतात. बरोबर. किंवा बऱ्याच वेळेस प्रिलिमच्या वेळेस PYQचं अनालिसिस घेतात, किंवा मेन्सच्या वेळेस मेन्सचे आन्सर कसे लिहायचे असे पण बऱ्याच ट्रिक्स वगैरे सांगत असतात. तर त्या गोष्टींचा मला असं वाटतं की फायदा प्रत्येकाने घ्यायला पण पाहिजे, आणि रिलिव्हंट यूज करता आलं पाहिजे. आता रील्स वगैरे बघणे किंवा शॉर्ट्स बघणे ह्या गोष्टी मोस्टली अवॉइड केल्या पाहिजेत, कारण त्याच्यामध्ये भरपूर टाइम जातो, आणि आम्ही ह्या गोष्टी केलेल्या आहेत. आता जर विचार केला, मेन्सच्या शेवटच्या 1-2 महिन्यामध्ये आमचा स्क्रीन टाइम खूप कमी राहायचा. म्हणजे तुम्ही असं विचार करा की मोबाईलचा वापर हा दिवसभरातला 1 ते 1.5 तासाच्या वर जात नव्हता. आणि आता माझ्याकडे तर ते मग आयपॅड वगैरे होतं, त्या आयपॅड मधनं एक गुड नोट्स आहे किंवा नोटेबिलिटी असे ऍप्स आम्ही वापरायचो. 5 अपयश मिळालेत 5 परीक्षेला, हा 6वा अटेम्प्ट होता, शेवटचा होता, दडपण होतं, हे सगळं पूर्ण करून तुम्ही हे चक्र पूर्ण केलं. फायनल निकाल जेव्हा लागला तो प्रसंग काय होता, आणि कुणाला पहिल्यांदा सांगितलं की यस? बघा, सध्या मंत्रालयामध्ये मी वर्किंग आहे, सहाय्यक सल्लागार म्हणून, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट, कौशल्य विकास विभागामध्ये आहे सध्या मुंबईमध्ये. रिझल्ट लागला त्यावेळेस मी मंत्रालयामध्येच होतो, आणि मी मंत्रालयामध्ये 4थ्या फ्लोअरवर कॉरिडॉरमध्ये असंच फिरत होतो. मग ज्यावेळेस आम्हाला एक समजलं होतं की रिझल्ट येणार आहे आज वगैरे, तर फिरता फिरता एकदम माझ्या मित्र आहे माझा, विपुल पाटील म्हणून, तो तिथे माझा सोबती आहे मंत्रालयामध्ये, त्यासोबत बसला असताना अचानकच आणि त्यांना, विपुलला माझी पूर्ण स्टोरी माहिती आहे, एवढे अटेम्प्ट्स दिले, एवढी लॉंग जर्नी आहे माझी, माहिती होतं त्याला. रिझल्ट आल्यानंतर मग नोटिफिकेशन आलं, ओपन केलं. आता कसं, ऑलरेडी मी 2-3 वेळा माझ्यासोबत झालेलं आहे की फायनल रिझल्ट आलेलं आहे आणि त्यात झालेलं नाही वगैरे असं. मग आता ह्या वेळेस बघितलं, चेक केलं,
आणि त्याच वेळेस कुशल राऊत म्हणून माझा मित्र आहे, त्याचा फोन पण आला सोबत आणि नोटिफिकेशन पण दोन्ही आल्या. मग मी आधी ओपन केलं, मग बघितलं माझं नाव होतं, मग कुशलचा फोन उचलला मी, मग डायरेक्ट रडायला लागलो मी. कारण माझ्यासाठी हे असं वाटलं की ज्या गोष्टीसाठी करत होतो ती गोष्ट अचीव झाली, याच्यासाठी केला होता. त्यासाठी पण रडलो. नंतर विपुलला पण मिठी मारून मी खूप रडलो आणि त्यानंतर लगेच मी घरी फोन केला. पप्पांना फोन केला, पप्पांनी फोन नाही उचलला. आईला फोन केला, आईने फोन उचलला. मग म्हणजे सांगितलं मग त्यांना की असं झालेलं आहे. आणि घरच्यांचे रिॲक्शन्स अशा होत्या की गेल्या एवढ्या वर्षापासून करतोय हा, आता फायनली झाला. म्हणजे रिलीफची फिलिंग होती आणि एक आनंद अश्रू, म्हणजे सगळेच आसपासचे पण लोक हे करत होते. तर ह्या सगळ्या तुमच्या संघर्षाच्या काळामध्ये असे कुठले मदतीचे हात होते की ज्यांचा खरंच तुम्हाला सपोर्ट झाला आणि त्या लोकांचा तुम्हाला उल्लेख करावासा वाटतो? आता सगळ्यात पहिल्यांदाच मला हे सांगायचं की आपले आई वडील तर आहेतच, त्यांचं तर जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते कोणीच त्याची लेवल करू शकत नाही. दुसरे आहे ते म्हणजे माझे मोठे भाऊ आणि माझा छोटा भाऊ. त्यांनी मला कंटिन्युअसली सपोर्ट केलेलं आहे. आता मी दिल्लीला असायचो, माझा मोठा आणि छोटा भाऊ जे आहेत ते दोघं घरी असायचे. त्यांनी मला कधीच घरचं घरी असं होतंय, घरी तसं होतंय, घरचं बर्डन आहे असं कधीच म्हणजे मला फील पण होऊ दिलं नाही. म्हणून मी त्यांचा पण जो सपोर्ट आहे ना तो पण खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर श्यामल म्हणून आहे माझी फ्रेंड, तिचं पण असं आहे की मेंटली जे आपण सपोर्ट, आपला इमोशनल सपोर्ट पाहिजे असतो त्यामध्ये पण तिचा खूप मोठा रोल आहे. अविनाश पाटील म्हणून माझा मित्र आहे. तर हे सगळे असे मित्र आहेत. त्याचसोबत आता बरेच माझे सध्या IPS आहे सागर खर्डे म्हणून, किंवा सूरज निकम म्हणून सध्या इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस IT मध्ये आहे. किंवा आमचा असा ग्रुप होता एक 7 जण, त्याच्यामध्ये सुजित पाटील असेल, किंवा प्रमोद सोडमिसे आहे, किंवा सागर देठे सुद्धा तो ICLS मध्ये आहे. असे भरपूर लोक आहेत. मंजुनाथ गावडे म्हणून आहे, किंवा आनंद जाधव. आता प्रत्येकांची नावं मी जरी घ्याल तर खूप मोठी लिस्ट आहे ती. पण ह्या सगळ्या लोकांनी ना एवढा सपोर्ट केलेला आहे की त्यांचं खरंच खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन. ॲज अ व्यक्ती म्हणून हे लोक आहेत. ॲज अ इन्स्टिट्यूशन म्हणून पण मला काही लोकांनी मदत केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हमदर्द स्टडी सर्कल जे दिल्लीमध्ये आहे, ह्याच्यामध्ये संगम विहारमध्ये. तर मी गेले 4-5 वर्ष जे दिल्लीमध्ये राहिलोय, मी त्या हमदर्द इन्स्टिट्यूटमध्येच राहिलेलो आहे. हमदर्द. तर त्यांनी त्यांचा जो 6,500 रुपयेमध्ये दिल्लीमध्ये 1 महिना राहायला देणं हेच एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केलं. खरंच मी त्यांचा खूप जास्त ऋणी आहे. आणि त्यांनी मला ॲज अ म्हणजे एक हेच म्हणून आता कंटिन्यू मेन्स देतोय, हा एकदम एक्सलंट ब्राईट स्टुडंट आहे म्हणून ते आम्हाला प्रत्येक वेळा हे पण करायचे, सपोर्ट करायचे. मग त्यांचं आहे. त्यानंतर आहे ते म्हणजे मनोबल, जे दीपस्तंभ अकॅडमी आहे, त्यांच्याकडनं पण आम्हाला फायनान्शियली पण मला सपोर्ट झालेलं आहे, किंवा अकॅडमिकली पण बरेच टेस्ट सिरीज वगैरे ह्यांचा पण सपोर्ट मला झालेला आहे. एक युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम म्हणून आहे, ते पण NGO आहे, जे विक्रम गायकवाड आणि सध्या पंजाब केडरचे IPS केतन पाटील सर हे चालवतात. आणि बरेच त्यांचे पण डॉक्टर सहकारी आहेत. त्यांच्याकडून पण आम्हाला म्हणजे इंटरव्ह्यूला असताना इंटरव्ह्यूचं गायडन्स म्हणा, किंवा फायनान्शियल काही सपोर्ट म्हणा, हे पण त्यांच्याकडनं आम्हाला भेटलेलं आहे. असे बरेच लोक आहेत. मे बी मी काही लोकांना विसरत मोठे म्हणजे मदतीच्या हाताची यादी आहे. मात्र हे जे 5-6 तुम्ही अटेम्प्ट दिले त्यामध्ये असे कुठले कठीण काळ आहे किंवा अशा कुठल्या घटना आहेत की अनेक जण सांगतात की खरंच ज्यांची पात्रता नाही ते पण आपले टोमणे मारतात किंवा अपमान करतात, असे प्रसंग, तुम्ही अशा प्रसंगाला सामोरे गेलात? आता बघा की अभ्यास करत असताना ज्या वेळेस 2-3 वर्ष होतात ना, त्यावेळेस हे टोमणे किंवा रिलेटिव्ह कडनं येणं मला वाटतं की हे खूप साहजिक आहे. फक्त माझ्यासोबत तर झालेलंच आहे. हे मला वाटतं की UPSCच्या जेवढ्या लोकांनी पोस्ट काढलेले आहेत त्या सगळ्यांसोबत ह्या गोष्टी झालेल्या असतात. तुमच्यासोबत झाले म्हणजे आता तुमचा शेवटचा अटेम्प्ट आहे, तुम्ही कधी कोणाला बोललात किंवा असं बोललं त्यांनी मग त्याची टिंगल उडवली, अरे काय नुसतं UPSC देतो काय? झालेलं आहे. माझ्या गावातलंच उदाहरण, मी त्यांचं नाव नाही घेणार, पण असंच बोलता बोलता मी आता माझं गाव लई छोटे आहे. मग गावात गेल्यानंतर मग गेल्या वर्षी असंच मी गेलो होतो. मग गेल्यानंतर मग एक गावातला एक म्हणजे व्यक्ती आहे, त्यानं मला म्हणतोय की अरे किती वर्ष करतो, सोडून दे आता, तुझ्याकडनं काय होणार नाही, आणि किती वर्ष वडील तुझे वाट बघतात, एवढे वर्ष झालं तो करतोच आहे तसं. म्हणजे अशा प्रकारचा टोमणा वगैरे, किंवा घरच्यांना खूप टोमणे आलेले आहेत. म्हणजे किती वर्ष करणार आता, झालं ना आता सोडून द्या, 4-5-6 वर्ष झाले, जास्त 7-8 वर्ष झाले, अजून करतोच आहे, असे वगैरे टोमणे मारायचे. किंवा विचारायचे मुद्दाम की हा तुमचा मुलगा काय करतो. ह्या दुसऱ्या 2 मुलांचं त्यांना माहिती होतं की हा दोघं IT मध्ये सुद्धा जॉबला आहेत, तो काय करतो वगैरे. म्हणजे असे त्यांना पण भरपूर मिळाला. आणि जेव्हा हे गोष्टी ऐकायचो तेव्हा मग असं
वाटायचं की ह्यांना माहीत पण नाही की UPSC काय आहे किंवा किती कठीण आहे. मग वाईट वाटायचं त्यावेळेस खूप जास्त. लहानपणी असा कधी विचार केला की आपल्याला मोठं होऊन ही नोकरी करायची, म्हणजे अर्थात शाळेत विचारतात आपल्याला काय व्हायचं, तेव्हा काही असं डोक्यात नसतं पण बोलून जातो आपण. तर असं काही कमिटमेंट केली होती का, किंवा असं काही ठरवलं होतं की आपण हे व्हायचंय आपल्याला? 7वीमध्ये असताना एकदा विचारलं होतं सगळ्यांना आम्हाला की कोणाला काय काय बनायचं. मी तेव्हाच बोललो होतो की मला म्हणजे मला IPS बनायचं, तेव्हा मी बरं. बोललो होतो त्यावेळेस. मला वाटतं की तो एक इन्सिडेंट आहे. आता मला तेव्हा ऍक्च्युली माहित पण नव्हतं की IPS काय असते. मी असंच बोलून दिलं होतं. मे बी इकडनं तिकडनं ऐकून आपण बऱ्याच वेळेस बोलतो. मग मला वाटतं की तो इन्सिडेंट मे बी नंतर लाईफमध्ये आपण म्हणतो ना की आपण ज्या गोष्टी लहानपणात बोलतो त्या मोठेपणी बनतो वगैरे. बरोबर. मग ती गोष्ट ट्रिगर मे बी झाली असू शकते. मला वाटतं की हे एक आहे याच्यामध्ये. फायनल मुलाखतीमध्ये तुम्हाला कुठला असा चॅलेंजिंग प्रश्न विचारला? येस. आता एक चॅलेंजिंग क्वेश्चन, मी त्याला चॅलेंजिंग ह्याच्यामुळे म्हणतो कारण मला त्याबद्दल माहिती होतं, पण मी जे सांगत होते त्याला कंटिन्यू ते काउंटर करत होते. तो क्वेश्चन म्हणजे काय की महाराष्ट्रामध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटीजचं खूप मोठं जाळं आहे आणि भारतामध्ये मोर दॅन 50% कोऑपरेटिव्ह सोसायटीज ते महाराष्ट्रामध्ये आहेत फक्त. बरोबर. तर मला त्यांनी क्वेश्चन विचारलं होतं की कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये सध्या काय चॅलेंजेस ते मला विचारलं होतं. मग मी त्यांना चॅलेंजेस सांगत गेलो, पण त्यांनी प्रत्येक चॅलेंजला त्यांनी मला काउंटर करत गेले. मग मी त्यांनी विचारलं की आता मी सोलापूरचा आहे, सोलापूरमध्ये कोऑपरेटिव्ह सेक्टरचं जे उगम आहे ना तो सोलापूर, सांगली, अहमदनगर ह्या एरियामध्ये झालेलं आहे. तर त्यांनी मला विचारलं की तुझ्या एरियामधला काय प्रॉब्लेम्स आहेत. तर हे चॅलेंजिंग क्वेश्चन ह्याच्यामुळे होते कारण ह्या क्वेश्चनसाठी तुम्हाला ग्राउंड लेवलचं माहिती असणं महत्वाचं आहे. मग चॅलेंजिंग क्वेश्चन माझ्यासाठी होता कारण त्या जवळजवळ 5 ते 6 मिनिटं ह्याच्यावर आमचं डिस्कशन झालं होतं मेन UPSCच्या इंटरव्ह्यूच्या वेळेस. आणि दुसरा एक चॅलेंजिंग मला क्वेश्चन आठवतो, तो म्हणजे सध्या मी आता मंत्रालयामध्ये कौशल्य विकास विभागात आहे आणि सध्या रिसेंटली त्याच वेळेस जे CAG आहे, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल, त्यांचा रिपोर्ट आला होता की कौशल्य विकास विभागामध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना जी आहे त्याच्यामध्ये काहीतरी मिसअप्रोप्रिएशन ऑफ फंड झालेलं आहे याच्यावर वगैरे. आता तो रिपोर्ट मी वाचलेला होता. तर त्यांनी मला विचारलं की अशा प्रकारचे मिसअप्रोप्रिएशन होतात, मग तुम्ही का स्किल डेव्हलपमेंट करता, किंवा स्किल डेव्हलपमेंटची खरंच गरज आहे का भारताला, गरज जरी असली तरी त्याचं किती डिलिव्हर होतं, म्हणजे रिझल्टच नाही आणि तुम्ही स्किल डेव्हलपमेंट करत बसता. म्हणजे अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स आहेत ते मला विचारले गेलेले आहेत. आता तुम्ही आता IPS व्हाल, जी तुमची रँक बघून, तर काय चेंजेस करावेसे वाटतात तुम्हाला, किंवा कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत आणि त्याच्यामध्ये कंटिन्यू तुम्ही कराल, आणि कुठल्या गोष्टी अशा आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही चेंज करायचा प्रयत्न कराल? अर्थात तुम्ही सिनियर लोकांचं टेन्शन आतापासूनच घेऊन तो विचार करून उत्तर द्याल, पण अपेक्षा करतो तुम्ही खुल्यापणाने उत्तर द्याल. बरोबर आहे. आता बघा, सगळ्यात त्याच्यामध्ये काय की माझं जे बॅकग्राऊंड आहे ते रुरल बॅकग्राऊंड आहे. ग्रामीण भागातून येतो आम्ही. आणि आता माझ्या स्वतःचं जर गाव बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम काय आहे की तिथं गावामध्ये अजून सुद्धा 4थी पर्यंत शाळा आहे. म्हणून मला काय वाटतं की असे जे गावं आहेत ना, अशा ठिकाणी कमीत कमी 10वी पर्यंतच्या शाळांचं तरी म्हणजे झालं पाहिजे. त्यासाठी मी प्रयत्न करेल माझ्या दृष्टिकोनातून, माझ्या कॅपॅसिटीमध्ये जे असेल ते शिक्षण हे गावागावापर्यंत कसं गेलं पाहिजे. ॲटलिस्ट 10वी पर्यंत 12वी पर्यंत शिक्षण हे गेलं पाहिजे, कारण गरिबांना त्याच्यातनं फायदा होतो. कारण प्रत्येक जण तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्या ठिकाणी जाऊन अभ्यास करायची त्यांची ऐपत नसते किंवा तेवढा फायनान्शियल सपोर्ट त्यांना नसतो. ते एक आहे. दुसरं मला सांगायचं ते म्हणजे आता प्राथमिक आरोग्य केंद्र. आता आपण बघतो की गावामध्ये हेल्थ जे एक्सपेंडिचर आहे, म्हणजे आपण त्याला आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर म्हणतो, त्याला जवळ मोर दॅन 60% आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर आहे. तर मला असं वाटतं की हेल्थ सेक्टर म्हणजे त्या आरोग्य क्षेत्रामध्ये ज्या PHC, आता आमच्या आसपासच्या माझ्या जवळजवळ 10 गावांमध्ये प्रायमरी हेल्थ सेंटर नाही, म्हणजे ही खंत आहे. मला वाटतं की ह्या गोष्टी कमी करण्यासाठी एखादं प्रायमरी हेल्थ सेंटर आसपासच्या गावांमध्ये चालू करणं, मे बी गरिबांना पण त्याचा फायदा होतो. अशा प्रकारचं माझा एक प्रयत्न राहील. तिसरं म्हणजे आता युथसाठी, आता मी स्वतः मी स्टेट लेवलला स्विमिंग खेळलेलो आहे. मी खो खोचा खूप चांगला म्हणजे प्लेयर आहे. तर आणि मी फुटबॉल वगैरे पण खेळलेलं आहे कॉलेजमध्ये असताना. तर मला असं वाटतं की गावात, तुम्हाला एक सांगतो सर, आपल्या भारतामध्ये जे स्पोर्ट्समध्ये जे टॅलेंट आहे ना, ते गावामध्ये सगळ्यात जास्त टॅलेंट आहे. ग्रामीण भागात. तर ते टॅलेंट मी ट्राय करेल की त्यांना ते पोटेन्शियल आपण कसं टॅप करू शकतो. तर त्यासाठी आपण काय करू शकतो का, मी असेल किंवा आमचे काही सहकारी असतील, पुढे जाऊन ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये वगैरे स्पोर्ट्ससाठी काय करता येईल का, त्यांना कुठं चान्स भेटू शकतो का, म्हणजे तालुका लेवलला, जिल्हा लेवलला किंवा डिव्हिजनल लेवलला किंवा पुढे राज्य किंवा देश पातळीवर.
तर ह्यासाठी मी खूप प्रयत्न करणार आहे, हे माझ्या माइंडमध्ये ऑलरेडी आता आपण पुण्यात बोलतोय तर पुण्याच्या गुन्हेगारीबद्दल महाराष्ट्रभर चर्चा होती. तर IPS तुम्हाला भेटेल, तर एक IPS म्हणून गुन्हेगारीला कंट्रोल करण्यासाठी काय असा डोक्यात फॉर्म्युला किंवा काय असं सुरू केलंय का? बरोबर आहे तुमचं. सध्या पुण्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण खूप वाढतंय आणि मुंबईमध्ये जे 1990s मध्ये जे मुंबईमध्ये होतं अशा प्रकारचं पुणे आता बनतंय का, अशा बरेच क्वेश्चन सध्या उचलले जात आहेत. तर माझ्या मनामध्ये एक गोष्ट आहे, ते म्हणजे मेन जे गुन्हे आहेत ते म्हणजे गुंडगिरी किंवा माफिया अशा प्रकारचे गुन्हे पुण्यामध्ये वाढत आहेत. तर अशा लोकांचं सगळ्यात मला असं वाटतं की गव्हर्नमेंटचं ऑलरेडी CCTNS म्हणून एक पोर्टल आहे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचं किंवा पोलिसांसाठी वगैरे. अशा ठिकाणी जेवढे काय गुन्हे होत आहेत त्या सगळ्यांचं रेकॉर्डिंग राहिलं पाहिजे आणि प्रत्येक गुन्हेगाराचं FIR झालं पाहिजे. सध्या EFIR म्हणून एक तुम्हाला माहिती असणारच ती कॉन्सेप्ट आलेली आहे. तर अशा प्रकारे काय होतं की अशा लोकांवर FIR इझिली होऊ शकतं आणि त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. दुसरं म्हणजे मला माझ्या मनामध्ये अशी गोष्ट आहे की लॉ अँड ऑर्डर हे जे आहे पोलीस खूप चांगल्या प्रकारे करू शकतात, पण बऱ्याच वेळेस काय होतं की थोडं काही वरदहस्त किंवा ह्या गोष्टींमुळे त्यांच्या पण कामामध्ये अडचणी येत असतात. तर तो जो मेंटल जो म्हणजे स्ट्रेंथ आहे ना, त्याचा सपोर्ट आहे ना, तो पोलिसांचा कसा वाढवता येईल ह्याच्याकडे गव्हर्नमेंट आणि सिटीजन आणि पोलीस डिपार्टमेंट ॲज सच म्हणजे हे जे सगळे जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न करणं याच्यामध्ये केले. कारण एक ऑफिसर किंवा एक IG किंवा एक DGP हे सगळं काम करू शकणार नाही, कारण एवढं मायक्रो लेवलच्या गोष्टी आहेत ना ह्या. तर मला वाटतं गुन्हा जिथं होईल त्याच ठिकाणी त्याचं कसं म्हणजे ते गुन्हा कमी करण्यात येईल ह्याचा विचार केला गेला पाहिजे. आशा करतोय तुमच्याकडून तुमचं जे काही IPS म्हणून कार्यकाळ असेल त्यामध्ये समाजसेवा घडेल, तुम्ही गुन्हेगारी कंट्रोल आणाल आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आमच्याशी बोलले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.